राज्यात एसटीच्या 10 पर्यावरणपूरक ई बस दाखल, आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन। धुळे जगभरात इंधन पुरवठ्याचे संकट निर्माण झालेले असताना राज्य शासनातर्फे सार्वजनिक वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच आगारांना शिवाई बस उपलब्ध करून देण्यात येत आहेत। या पर्यावरणपूरक ई बससेवेमुळे इंधनाच्या बचतीला चालना मिळेल, असे प्रतिपादन शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितले। राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगाराला 10 ई बस प्राप्त झाल्या असून या बससेवेचे आज सकाळी आमदार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे, विभागीय वाहतूक अधिकारी उमेश बिरारी, आगार व्यवस्थापक पंकज देवरे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक हर्षल पाटील, आस्थापना पर्यवेक्षक समाधान खांडेकर, विभागीय वाहतूक अधीक्षक संजय अवस्थी, कनिष्ठ आगार व्यवस्थापक मनोज पवार, वाहतूक निरीक्षक संतोष काळे, मनोज पाटील यांच्यासह महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। उद्घाटनप्रसंगी आमदार अनुप अग्रवाल म्हणाले की धुळे आगाराला पहिल्या टप्प्यात शासनाकडून 10 ई बस प्राप्त झाल्या आहेत। आणखी 20 ते 30 बस प्राप्त होतील। या इलेक्ट्रिक बस पर्यावरणपूरक व प्रदूषणविरहित असतील। या ई बसमुळे इंधन बचतीलाही चालना मिळणार आहे। या बस चार्जिंग करण्यासाठी धुळे आगारात 8 चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात आले आहेत। एक बस एकदा चार्जिंग केल्यानंतर सुमारे 300 किलोमीटरपर्यंत चालतील। पहिल्या टप्प्यात धुळे ते नाशिक, धुळे ते जळगाव व धुळे ते छत्रपती संभाजीनगर अशा फेऱ्या सुरू असतील। पुशबॅक सीट, मोबाईल चार्जिंग, वातानुकूलित आदी सुविधांमुळे व आकर्षक बांधणीमुळे या बस प्रवाशांच्याही पसंतीस उतरतील, असा विश्वासही आमदार अग्रवाल यांनी व्यक्त केला। विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे यांनी सांगितले की धुळे विभागातील 9 आगारांपैकी 7 आगारांना टप्प्याटप्प्याने या ई बस प्राप्त होतील। सध्या अन्य आगारांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू असून ते पूर्ण होताच ई बससेवेला प्रारंभ होईल। तसेच शासनाकडून टप्प्याटप्प्याने ई बस प्राप्त होतील। या पर्यावरणपूरक ई बससेवेमुळे जगावर ओढवलेल्या इंधन संकटावर काही अंशी मात करण्यास मदत होईल। या ई बसमध्ये आरामदायी प्रवासाची सुविधा असून राज्य परिवहन महामंडळ व शासनाकडून पूर्वीपासून सुरू असलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग लाभार्थी तसेच आवडेल तेथे प्रवास आदी सवलतीच्या योजनांचा लाभही या ई बससेवेसाठी मिळणार आहे। यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या पर्यावरणपूरक ई बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री व्यवहारे यांनी केले। आज जळगाव, नाशिक, संभाजीनगर यासाठी ही बसला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल 8 चार्जिंग स्टेशनही त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि 10 बसेस या आपल्या या शहरात दाखल झालेल्या आहेत आणि 300 किलोमीटरची रेंज साधारणतः एका बसची आहे। तर पहिल्या टप्प्यात आज 3 बस यांच्या एसटी महामंडळाच्या वतीने या ठिकाणी सोडण्यात आलेले आहे आणि आज त्याचं उद्घाटन झालं आणि याच्यामुळे जो संकट या देशावर आहे डिझेल, पेट्रोल, गॅस, इंधन वगैरे गोष्टींचा त्याचाही जो तुटवता आहे त्याच्यामुळं ई बस सेवेमुळं आम जनतेला हेच डिझेल त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्याच्यामुळं सर्वांचं एक चांगलं काम या ठिकाणी आहे। बस बघा अतिशय सुंदर आहे, एसी पॉवरफुल आहे, लाईट आहे, असं वाटतं का आपण प्लेनमध्ये बसलो आहोत। अतिशय सुंदर अशा बसेस सरकारने या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या, त्याबद्दल मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांचा आभार व्यक्त करतो का त्यांनी धुळ्याला 10 बसेस दिल्या पहिल्या टप्प्यात। येणाऱ्या टप्प्यात बाकीच्या बसेस येतील म्हणून त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो।